उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. पुढील भाग. दंडकारण्य. राजा दशरथांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करून भरत तातडीने श्रीरामांच्या शोधात निघाला. त्याच्या पाठोपाठ मंत्रीवर्ग, तिन्ही राजमाता आणि सैन्यही वनाच्या दिशेने निघाले. श्रीरामांना अवश्य परत आणेन या आत्मविश्वासाने निघालेल्या भरताकडे पाहून उर्मिलेलाही हुरूप आला. लक्ष्मण पुन्हा येईल या आशेने तिचे मन पल्लवित झाले. तिला राजमाता समवेत वनाच्या दिशेने जाता आले नाही. उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती राजप्रासादातच थांबल्या. उर्मिलेला जितकी आशा वाटत होती तितकीच मांडवीला चिंता होती. कारण श्रीरामांनी अयोध्येत परतण्यास नकार दिला तर भरतही वनवास स्वीकारतील अशी तिला भीती होती. तिन्ही भाऊ वनवासात आल्यावर शत्रुघ्न तरी कुठे अयोध्येत राहणार होता. त्यामुळे श्रुतकीर्तीच्या मनातही चलबिचल सुरू होती. वनामध्ये श्रीरामांचे निवासस्थान भरतांना सापडले का? ते परत येतील का? की भरतालाच ते माघारी पाठवतील? या प्रश्नांची चर्चा करण्यात काहीच तथ्य नव्हते. या सर्व प्रश्नांची उत्तरे आता भरताच्या पुनरागमनासह अयोध्येत येणार होती. तोपर्यंत कितीही प्रयत्न केला तरी या तिन्ही बहिणींना कुठेही शांतता लाभणार नव्हती. उर्मिला गेले काही दिवस नीट बोलत नाही. तिला अन्नही जात नाही. ती कुटुंबियांमध्ये मिसळत नाही आणि केवळ विचारांमध्ये हरवलेली असते. हे झुळूक बघत होती. झुळूकला असे वाटले की उर्मिलेला दुःखच नाही तर क्रोधही लपवावा लागत आहे. उर्मिला लक्ष्मणावर, सीतेवर, श्रीरामांवर अथवा राजा दशरथांवर न रागवता सर्वप्रथम राणी कैकेयीवरच क्रोधित होईल असे झुळूकला वाटले. प्रासादात आता फारसे कुणी नसताना उर्मिलेला तिचे मन मोकळे करण्याची संधी द्यावी असा झुळूकने विचार केला. झुळूक उर्मिलेसाठी फलाहार घेऊन आली. उर्मिलेने आहारास नकार देत झुळूकला परत जाण्याची सूचना दिली. पण झुळूक मित्रत्वाचा विशेषाधिकार वापरून तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, सखे, तुला एक प्रश्न विचारू? उर्मिलेने झुळूककडे पाहिले. होकारार्थी किंवा नकारार्थी कोणतीही खूण न दाखविता उर्मिलेने पुन्हा वातायनाबाहेर पाहिले. उर्मिलेच्या मौनाला होकार मानून झुळूकने विचारले, राजकुमार भरत राणी कैकेयीला दंड देतील? तिच्या विरोधात बोलणे किंवा तिच्यावर क्रोध होणे हा काही अपराध नाही. उर्मिलेने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. म्हणजे अयोध्येतील सर्व प्रजाजन तिला दूषण देत आहेत. अगदी राणी कौसल्याही कैकेयींना दोष देत आहे. मी स्वतः सर्वांच्या तोंडून दूषणे ऐकली आहे. झुळूक उर्मिला पुढे काहीच बोलली नाही. तिला खरे तर कैकेयीबाबत फार काही बोलण्याची इच्छा नव्हती. झुळूक अप्रत्यक्षपणे कैकेयीबाबत आपले मत जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे हे उर्मिलेने ओळखले. तिने झुळूककडे बघत तिच्या भावमुद्रेतूनच विषय टाळण्याचे संकेत दिले. पण झुळूकला वाटले की उर्मिला राणी कैकेयीबाबत वाईट बोलण्यास संकोचत आहे. राज्यातील सर्व जग राणी कैकेयीबाबत राग व्यक्त करत आहे आणि तू अद्याप तिच्या विरोधात काहीच म्हटले नाही. राणी कैकेयीला दूषण देण्याचा तुला अधिकारच आहे. तिच्या हट्टामुळे तुझे उभे तारुण्य जळत आहे. हे बघ, तू तुझे दुःख, तुझा राग काहीच मनात ठेवू नकोस. अशी शांत शांत राहिलीस तर मला तुझी मनस्थिती कशी कळेल? तू तुझं काम कर. तुला हवा तसा कोणताही विचार माझ्या मनोविश्वात तुला सापडणार नाही. त्यामुळे मला एकटंच राहू दे. तू तुझं कर्तव्य उत्तमपणे पार पाडत आहेस. ठीक आहे. राहिलं, यापुढे तुला एक मैत्रीण म्हणूनही मी काही विचारणा करणार नाही. झुळूक खोटी रागावली आणि तिथेच उभी राहिली. काही क्षणात उर्मिला खरोखर बोलती झाली.
झुळूक, मी कुणावर रागवू? नियतीवर, मिथिलेवर, अयोध्येवर, पतीवर, सासऱ्यांवर की राणी कैकेयीवर? मला या परिस्थितीत आणण्यासाठी भूतकाळातले अनेक प्रसंग कारणीभूत आहेत. त्या प्रत्येक प्रसंगाला मी कसा दोष देऊ? ते प्रसंग घडले तेव्हा मला अपूर्व आनंद झाला होता. त्या प्रसंगी फलश्रुती भविष्यात माझ्यासाठी लाभदायी ठरली नाही, याचा अर्थ मी त्या प्रसंगांना दोष देऊ शकत नाही. सुरुवातीला मला कैकेयीचा खूप राग आला होता. माझे पती माझ्यापासून दूर जात आहे आणि त्याला केवळ त्याच कारणीभूत आहेत, असे मला वाटत होते. त्यानंतर महाराज दशरथांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस सर्वस्वी कैकेयीच कारणीभूत आहे. पण त्याबाबत मनात राग ठेवून आपल्याला काय साध्य होणार आहे? राजकुमार भरतांनी माता कैकेयीला अतिशय कठोर शब्दात फटकारले. हे तूच मला सांगितलेस ना? त्या पश्चाताप करत बसल्या आहेत. संपूर्ण राज्य त्यांना दूषण देत आहे. त्यात माझी भर पडली तर काय घडणार आहे? मला जाळण्यासाठी माझे दुःख काय कमी आहे? की मला आता क्रोधाचाही आधार घ्यावा लागेल? क्रोध ही एक विचित्र गोष्ट आहे. जो क्रोध करतो त्याचेच अंतःकरण जळत असते, तर दुसरीकडे जो प्रायश्चित्त करत असतो त्याचे अंतःकरण द्रवत असते. क्रोध करून आपला स्फोट होतो. काहीतरी चांगले निष्पन्न होणार असेल तर क्रोध करावा. मी रागवल्याने काहीच निष्पन्न होणार नाही. उर्मिला म्हणाली, पण तुला तिच्याबाबत काहीच बोलावंसं वाटत नाही? झुळूक, तुला कळत कसं नाही? मी कैकेयीवर कोणता आरोप लावू? तिने नाथांना वनवासात जाण्याची शिक्षा दिली नव्हती. ते स्वतःहून वनात गेले. त्याला राणी कैकेयी काय करणार? तिने जे काही केले ते तिच्या मुलासाठी केले. मार्ग चुकला, पद्धत चुकली. आता तिचा मुलगा तिला दूर करत आहे. माता कैकेयीने माझे अहित व्हावे असे काहीच केले नव्हते. उर्मिलेच्या बोलण्यात तथ्य होते आणि ते झुळूकला जाणवत होते. पण उर्मिलेच्या मनातील खदखद क्रोधाच्या वाटेने बाहेर पडावी असे झुळूकला वाटत होते. तुझ्या एकांताला राणी कैकेयी अप्रत्यक्षपणे कारणीभूत झाली आहे, हे तू मान्य केलेच पाहिजे. श्री लक्ष्मण स्वतःहून वनवासात गेले नाहीत, हे सत्य आहे. मात्र श्रीरामांना वनवासात जावे लागेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. श्रीरामांच्या वनवासाला राणी कैकेयीच कारणीभूत असल्याने राणी कैकेयीमुळेच तुझे अहित झाले. तू म्हणत आहेस ते पूर्णतः अयोग्य नाही, किंतु सध्या कुणावर रागावणेच काय, कुणाशी बोलण्याचीही इच्छा माझ्या मनात नाही. माझे संपूर्ण लक्ष अयोध्येच्या प्रवेशद्वाराकडे लागले आहे. ईश्वराच्या कृपेने श्रीराम, ताई सीता आणि नाथ परत येवो. राजकुमार भरत आणि तिन्ही मातांच्या विनंतीचा स्वीकार करत ते तिघे परत येवो. मला दुसरे काही नको. मग श्रीरामांचे निवासस्थान राजकुमार भरतांना सापडले हे ऐकून तुला आनंदच होईल. झुळूकचे शब्द ऐकताच एखादे कोमजलेले फूल पुन्हा टवटवीत व्हावे असा उर्मिलेच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अगं वेडे, ही वार्ता मला इतके उशिरा का सांगत आहेस? इथे आली तेव्हाच हे सांगायचे होते ना. श्रीरामांचे निवासस्थान सापडले याचा अर्थ श्रीराम अयोध्येपासून फार दूर गेले नसावे. तिन्ही मातांकडे राजकुमार भरत आणि शत्रुघ्नाकडे पाहून श्रीरामांचे हृदय निश्चितच पाणावेल. माता कैकेयीला पश्चाताप झाल्याचे पाहून श्रीराम नाथासह आणि ताईसह अयोध्येत परत येतील. उर्मिलेला इतका आनंद यापूर्वी कधीच झाला नव्हता. इतके दिवस दुःखात असणाऱ्या उर्मिलेच्या चेहऱ्यावर आनंद बघता यावा यासाठी झुळूकने उर्मिलेला अर्धवट माहिती पुरवली होती. वस्तुतः भरतांना श्रीरामांचे निवासस्थान सापडले, त्यांची भेट झाली आणि श्रीरामांनी अयोध्येत परतण्यास नकार दिला हे झुळूकला ठाऊक होते. श्रीरामांनी त्यांचा निश्चय बदलावा
याकरिता भरताने खूप प्रयत्न केले. त्याच्या निवासस्थानाजवळच अयोध्यावासियांचा मुक्काम होता. जुळूकने उर्मिलेला पुढील वृत्तांत सांगितला नाही. तिने उर्मिलेला आनंद देणारी वार्ताच सांगितली. उर्मिलेला इतक्या आनंदात बघून उर्मिलेला श्रीराम न परतण्याच्या शक्यतेसाठी तयार राहण्याचा सल्ला देण्याचे टाळले. अनेक दिवसांच्या अबोल्यानंतर उर्मिला काहीतरी बोलत होती, स्मित करत होती. हे पाहून तिला वस्तुस्थिती सांगून पुन्हा निराश करण्याचे कार्य जुळूकला करायचे नव्हते. राजकुमार भरत सर्वतोपरी प्रयत्न करतीलच. श्रीरामांच्या वनवासात जाण्याने त्यांना अपूर्व दुःख झाले आहे. सर्व दासदासियांसमोर शोकाकुल होत त्यांनी स्वतःच दोष दिला आहे. श्रीराम त्यांना नकार देऊ शकणार नाही. तू म्हणतेस तसंच हो. ते कधी परत येतील? त्यांच्या स्वागताची तयारी करावी लागेल. तिन्ही राजमाता श्रीरामांना समजवण्यासाठी वनात गेल्या आहेत. म्हणजे अयोध्येच्या प्रसादाकडे आपल्यालाच बघायला हवे. उर्मिले, श्रीराम ताई सीतेसह आणि श्री लक्ष्मणासह येणार असतील तर एका दिवसापूर्वीच आपल्यापर्यंत वार्ता पोहोचेल. आपण तेव्हाच सगळी तयारी करू. जुळूककडे आता उर्मिलेला सत्य सांगण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. उर्मिलेने अत्यंत उत्साहाने राजप्रासाद सजवला असता आणि श्री लक्ष्मण अयोध्येत परतले नसते तर उर्मिलेचा अपेक्षाभंग झाला असता. उत्साहाने श्रीरामांच्या, लक्ष्मणाच्या आणि सीतेच्या स्वागताची तयारी करूनही ते आले नसते तर उर्मिलेचे अवसान गळाले असते. तिला हतबलतेने स्वतःच्या पाशात ओढले असते. तिथून उर्मिलेची सुटका होणे अशक्य झाले असते. त्यामुळे जुळूकने उर्मिलेला रोखले. अर्थात श्रीराम ताईसह आणि नाथासह परत येतील याबाबत तुला शंका वाटते? मला शंका वाटण्याचे काहीच कारण नाही. किंतु श्रीरामांनी 14 वर्षाच्या वनवासाचे वचन दिले आहे. ते वचन मोडून अयोध्येत परत आले तर त्याला चमत्कारच म्हणावा लागेल. मातेची ममताच असा चमत्कार करू शकते. आपण आशेने त्याची वाट बघू. उर्मिलेचा उत्साह अचानक कमी झाला. तिला वस्तुस्थितीची जाणीव झाली. तरीही तिने आशा सोडली नाहीच. हो, माता कैकेयीच्या इच्छेनेच ते वनवासात गेले आहेत. आता तिच्याच विनंतीचा मान ठेवत ते अयोध्येत परत येतील. उर्मिला म्हणाली. असंच हो. जुळूक, तुला एक गुपित सांगते. कुणालाही सांगू नकोस. अगदी ब्रह्मऋषी नारदांनी तुला विचारले तरी त्यांना सांगायचे नाही. त्यांना सांगण्यापूर्वी तर मी केव्हाही 10 वेळा विचार करेन. आधी वचन दे. मी वचन देते, मी कुणालाही हे गुपित सांगणार नाही. आपण किंवा तूर्त मीच नाथांच्या येण्याबाबत इतका आशावाद दाखवत आहोत खरे, पण माझं मन मला सत्य सांगत आहे. कल्पना आणि सत्य या दोघांमधला फरक मला बोचत आहे. वनवासात जाण्यापूर्वी नाथांनी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे त्यांच्या वनवासात जाण्यामागे एक गूढ ईश्वरी कारण आहे. त्यांनी मलाही ते कारण सांगितलं नाही. जर खरंच त्यांच्या वनवासात जाण्यामागे काहीतरी महत्त्वाचे कारण असेल तर ते परत येणार नाही. हे तुला सांगतानाही माझ्या मनाला वेदना होत आहेत. श्रीराम अयोध्येत परत येण्यास का नाही म्हणत आहे हे जुळूकला समजलं, पण तिने तसं चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दर्शवणारी मुद्राच होती. काय? असं असेल तर पण जाऊ दे. तू त्या रहस्याचा फार विचार करू नकोस. आज आशा दिसत आहे तर निराशेला जवळ करू नये. आपण आशा बाळगत त्यांची प्रतीक्षा करू. मी प्रतीक्षा करणारच आहे. या 14 वर्षांमध्ये कधीही ते अयोध्येत परतले तरी मी त्यांच्या स्वागताला उभी असेन. उर्मिलेला ज्याची भीती होती तेच झाले. सलग 2 दिवस भरतासह सर्व कुटुंबीय श्रीरामांना अयोध्येत परत येण्याची विनंती करत होते.
किंतु श्रीरामाचा निश्चय झाला होता. आता श्रीराम अयोध्येत 14 वर्षांनी परतणार होते. सीता आणि लक्ष्मणही श्रीरामासमवेत 14 वर्ष वनवासातच राहणार होते. श्रीरामांनी भरताला राजकारभार करण्याचा उपदेश दिला, किंतु भरताने सर्वांसमोर एक अट ठेवली. राजकारभार श्रीरामांच्या नावे होणार असेल तरच अयोध्येची सूत्रे तात्पुरती सांभाळण्यास भरत तयार झाला. श्रीरामांनी भरताच्या या मागणीला मान्यता दिली. अयोध्येच्या राजसभेत सम्राट म्हणून श्रीरामांचाच उल्लेख होणार होता. भरताने स्वतःला एक सेवकाच्या भूमिकेत ठेवले व श्रीरामांचा आशीर्वाद घेऊन अयोध्येकडे निघाले. भरत आणि शत्रुघ्ननेही वनवासात येण्याची इच्छा व्यक्त केली होती, किंतु अयोध्येचा राजकारभार सांभाळण्यासाठी त्यांची आवश्यकता असल्याने श्रीरामांनी दोघांना वनवासात येऊ दिले नाही. मातांनाही वनप्रस्थ स्वीकारू नये व अयोध्येतच राहावे अशी विनंती केली. दुःखी होऊन सर्व अयोध्यावासी अयोध्येत परत आले. आता त्यांना श्रीरामांचे, सीताचे आणि लक्ष्मणाचे दर्शन तब्बल 14 वर्षांनीच घडणार होते. हा काळ लवकर जावा आणि तिघे वनवासातून अयोध्येत सुखरूप परतावे असे सर्वांना वाटत होते. उर्मिलाही त्याच क्षणाची प्रतीक्षा करत होती.